Thank you, Lord. धन्यवाद देव बाप्पा तुझे Thank you, आभार. Master. तुझी स्तुती येशू. You are the planner. You have instituted every marriage. You started the marriage. सर्व योजना तू करतो. विवाहाची सुरुवात तू केली. विवाह प्रस्थापित तू केला. Who can know marriage better than you, O मग या God? विवाहाविषयीचं ज्ञान तुझ्यापेक्षा चांगलं कुणाकडे मिळणार आहे? You have established every तूच तर marriage. विवाह स्थिर You स्थावर केलेला आहे. started it, Lord, in the तूच garden विवाह of एदेनेच्या Eden. बागेत सुरू केलायस. Who can give us the best guidance? कोण आम्हाला उत्तम मार्गदर्शन विवाहाच्या विषयावर करणार तुझ्याशिवाय? Thank you, Lord. तुझे आभार दे बाप्पा. You wrote it down in the Bible तू बायबल मध्ये हे सर्व लिहून ठेवलंस. and kept it for years. वर्षोनवर्ष ते लिखित आहे. The generation after generation, if they follow your guidelines, their family will be blessed. पिढ्यान पिढ्या जर सर्वजण बायबल मधलं मार्गदर्शन अंगीकारतील आणि पाळतील तर त्यांची कुटुंब आशीर्वादित होतील. And Father, today I have spoken through your word. आणि देवप्पा आज तुझ्या शब्दातूनच मी बोललोय. And I know मला माहित आहे if my people follow it, माझ्या लोकांनी जर हे सगळं पाळलं marriage shall be blessed. तर त्यांचा विवाह आशीर्वादित होईल. The relationship shall be strengthened. नातं इतकं ताकदवान They will बनेल. enjoy their family मज्जा life. येईल पारिवारिक जीवनाची. Thank you, Father. देवाला धन्यवाद. I pray मी प्रार्थना for करतो all the married couples. this सगळ्या evening. विवाहित जोडप्यांसाठी आज It's a great day. आजचा दिवस महान आहे. Father, I pray for all the married couples. देवप्पा मी सगळ्या लग्न झालेल्या जोडप्यांसाठी प्रार्थना करतो. Even those who are watching me online. आणि जे सगळे मला ऑनलाईन बघतायत त्यांच्यासाठी सुद्धा Father, देवप्पा bless these marriages. आशीर्वादित कर हे विवाह. Bless these couples. ही जोडपी आशीर्वादित कर. मखाराबा शंतरू. Let this marriage relationship be strengthened in the name of Jesus. हे विवाहित नातं येशूंच्या नावात शक्तिमान बनू दे. Every devil सैतान that may try to create problems in the married couples, जो समस्या निर्माण करायचा प्रयत्न करेल लग्न झालेल्या जोडप्यांमध्ये I bind you in the name of तुला Jesus. बांधतो येशूच्या नावात. Devil, leave these families in Jesus' हे name. परिवार सोड सैताना. Leave their homes in the name of त्यांची घरं Jesus. येशूच्या नावात सोड सैताना. Leave, you devil. सोड सैताना. Trying to speak negativity in the wife's mind, I bind you in Jesus' name. बायकोच्या डोक्यात नकारात्मक विचार घालणारा सैतान येशूच्या नावात मी तुला बांधतो. Trying to talk to the husband's mind all the rubbish things, I bind you in the name of नवऱ्याच्या Jesus. डोक्यात सगळ्या चुकीच्या गोष्टी घालणारा सैतान येशूच्या नावात तुला मी बांधतो. Leave, you devil. Get सोड behind it. सैताना. You मागे हो. Satan, in the name of Jesus. येशूंच्या नावात मागे हो. Leave in the name of Jesus. सोड. God is building up happy families. देव आनंदी आणि सुखी परिवार बांधत आहे. God is building up happy families. देव आनंदी परिवार उभा करत आहे. Thank you, Father. धन्यवाद देव बाप्पा. Let every marriage be strengthened in the name of Jesus. प्रत्येक विवाह येशूच्या नावात ताकदवर होऊ दे. Every relationship be strengthened in the name of Jesus. प्रत्येक नातं येशूंच्या नावात ताकदवर होऊ दे. There shall not be that word divorce ever spoken in a married couple's relationship. लग्न झालेल्या जोडप्यांमध्ये कधीही घटस्फोट हा शब्द ऐकू Never. येता कामा नये. Never in the कधी name नाही, of Jesus. कधी नाही. येशूंच्या नावात कधी नाही. In the name of Jesus. येशूंच्या नावात तो शब्द नको. Let peace dwell in their homes. शांती त्यांच्या घरात राहो. Let unity dwell in their homes. एकी त्यांच्या घरात राहो. Let blessings come forth in their homes. आशीर्वाद त्यांच्या घरावर येवो. They should not lack in anything, O Father. त्यांना काही कमी पडता कामा नये. Fulfill all their heart's desires. सर्व मनोकामना त्यांच्या पूर्ण कर. Let every family have bread in their home. प्रत्येक परिवाराच्या घरात खायला भाकर असू दे. Let their waters be sure. त्यांना पाणी नक्की मिळू Let दे. every need of theirs be met in the name of Jesus. प्रत्येक गरज त्यांची येशूंच्या नावात भागू दे. Every devil सैतान who is trying to disturb the family जो nest, परिवारांचं घरट विचलित करतो. I bind you out of their lives in Jesus' सोड name. त्यांच्या घरांना आणि त्यांच्या नात्यांना येशूच्या नावात. From today, आजपासून the husbands will be respected. नवऱ्याला आदर मिळणार. From today, आजपासून the wives will be loved. बायकोवर प्रेम केलं जाणार.
From today, आजपासून the communication will be there every day. संभाषण आणि संवाद एकमेकांमध्ये रोज होणार, Every day. रोज होणार. And the devil will never have any kind of entry in that home. आणि सैतानाला त्या घरात कधीही प्रवेश मिळणार नाही. Thank you, Father. धन्यवाद देवा. Thank you, Master. धन्यवाद प्रभू I येशू. believe you have heard my माझा prayer. विश्वास आहे माझी प्रार्थना तू ऐकलीस. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात ही प्रार्थना मी मागितली. Amen and amen.